आज मी वलंडनाच्या आज्ञेचे पालन करा या उपदेश शीर्षकासह तुमच्यासोबत परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करू इच्छितो. बरेच लोक बायबल वाचतात. बायबलला जगातील सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक समजले जात नाही का? पुष्कळ लोक परमेश्वराच्या तारणाच्या नियतीचा शोध घेण्यासाठी बायबल वाचतात. पण जरी ते वाचतात तरी त्यांना परमेश्वराची इच्छा समजत नाही. मानवी बुद्धीने परमेश्वराच्या तारणाचा मार्ग शोधणे अशक्य आहे. जरी पाहत असले तरी ते पाहत नाहीत. जरी ते ऐकत असले तरी ते ऐकत किंवा समजत नाहीत. खरोखर हे गूढ आहे की आपण बायबलला तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत ते समजावून सांगण्यासाठी परमेश्वर येत नाहीत. जरीही आपण याला 1000 वेळा वाचले तरी आपल्याला ते समजू शकत नाही. तुम्हाला सत्य प्राप्त होण्यापूर्वी तुम्ही बायबलमधील एदेन बागेच्या कथेला समजू शकत नव्हते. असे यासाठी आहे कारण बायबल परमेश्वराच्या गहन इच्छेनुसार लिहिलेले आहे. पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 3 मध्ये हे आपल्याला चेतावणी देते की बायबलचा स्वेच्छेने अर्थ लावल्याने नाशाकडे घेऊन जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे जर आपल्याला हे समजले नाही की तारणकर्ता कोण आहे तर आपल्याला कधीच स्वर्गाचा मार्ग सापडणार नाही, हो ना? परमेश्वराने मोशेच्या नियमशास्त्राद्वारे आणि येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्य जातीला आज्ञा दिली की वलांडनाची आज्ञा पाळा. तरीही जगातील चर्च त्याचे पालन करत नाहीत. हे आश्चर्यकारक नाही का? त्यांनी शेकडो वेळा बायबल वाचले पण त्यांना हे समजत नाही. ज्या चर्चला परमेश्वराने व्यक्तिगतरित्या शिकवले नाही ते कधीच नवीन कराचा वलांडन शोधू शकत नाहीत. आज या आपण बायबलच्या माध्यमातून या विषयाचे परीक्षण करूया. या आपण निर्गम अध्याय 12 वचन 5 वर एक दृष्टी टाकूया. कोकरू घ्यावायचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शिरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायली मंडळातील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबायांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्यांचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्यांचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडन सण होय. कारण या रात्री मिस्र देशातून फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकील आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करील. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारेन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. या दिवशी तुम्हाला काय केले पाहिजे? परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यान पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. आज्ञा कोण देत आहे? परमेश्वराने आज्ञा दिली की पिढ्यान पिढ्या अगदी कायमचा हा वलांडन तुम्ही पाळावा. या आपण वचन 17 सुरू ठेवूया. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यान पिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. त्यांची इच्छा आहे की आपण वलांडनापासून सर्व सण पाळावेत. या आपण अध्याय 12 वचन 43 पाहूया.
वचन 43. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, वलांडण सणाचा विधी असा अन्य राष्ट्रातील कोणी त्यातले काही खाऊ नये. तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुंता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. उपरी अथवा मोलकरी यांपैकी कोणी ते खाऊ नये. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. त्या माणसातील काही एक घरच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये. इस्रायलच्या साऱ्या मंडळीने हा विधी पाळावा. तुम्हाबरोबर राहणारा कोणी परदेशी परमेश्वरासाठी वलांडण सण पाळू इच्छिल तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी. मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे. पण कोणी बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. त्यांनी हे सर्व नियम मोशेच्या नियमशास्त्रात नोंदवले आहेत. या आपण अध्याय 13 कडे जाऊया. अध्याय 13 वचन 8. पुढील काळी तो आपल्या मुलाला कळवावे की मी मिस्र देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिस्र देशातून बाहेर आणले. म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी पाळावा. दुसऱ्या शब्दात तुम्ही ते दरवर्षी पालन केले पाहिजे. अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायली लोकांना मिस्रातून बाहेर काढले आणि कनानकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्यांना वलांडण सण पालन करण्याची आज्ञा दिली. मिस्री लोकांच्या प्रत्येक घराण्यात ज्यांनी वलांडण सण पालन केला नाही त्या लोकांमधील आणि प्राण्यांमधील प्रथम जन्मलेल्यांना जीवे मारले जात असे. पण ज्या इस्रायल कुटुंबांनी वलांडण पालन केला त्यांच्यासाठी परमेश्वराने आपत्ती त्यांच्यावरून ओलांडली आणि आज्ञा दिली, हा वलांडण दरवर्षी ठरलेल्या वेळेनुसार पाळावा. आणि तो इस्रायल लोकांसाठी एक नियम बनला. मात्र जशी जशी वर्षे लोटली वलांडणाकडे दुर्लक्ष केला गेला. पण योशिया राजाच्या काळात तो पुन्हा पालन करण्यात आला. या आपण दुसरे राजे अध्याय 23 वर जाऊया. दुसरे राजे अध्याय 23 वचन 1 पाहूया. मग राजाने यहुदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांस बोलावणे पाठवून जमा केले. यहुदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतील रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध यांस बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरी गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखविली. नियमशास्त्र या कराच्या पुस्तकामध्ये लिहिलेला होता, म्हणून सोप्या भाषेत सांगायचे तर ते बायबल आहे. त्याने बायबलचे सर्व वचन वाचले. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जीवे भावे पाळीन. या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन. तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला. परिणामी योशिया राजाच्या काळात वलांडण पालन करण्यात आला. ते वचन 21 मध्ये नोंदवले आहे. या आपण वचन 21 पाहूया. नंतर राजाने सर्व लोकांस आज्ञा दिली की या कराच्या ग्रंथात लिहिले आहे, दुसऱ्या शब्दात हे बायबल आहे, त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ त्यांनी काय साजरे केले पाहिजे, वलांडण सण पाळा. त्यापूर्वी त्यांनी वलांडण पालन केला नाही. जेव्हा त्यांनी वलांडण पालन केला नाही तेव्हा त्यांनी परमेश्वराऐवजी सर्व प्रकारच्या मूर्तींची उपासना केली. पण जेव्हा त्यांनी पवित्र स्थानात सापडलेले बायबल वाचले तेव्हा त्यांना जाणवले की त्यांनी परमेश्वराच्या इच्छेचे उल्लंघन केले आहे आणि इतर देवतांची सेवा केली आहे. म्हणून त्यांनी दुःखात आपले कपडे फाडले. याची नोंद दुसरे राजे पुस्तकात आहे. वचन 22.
असा वलांडन सण इस्रायलचे शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्रायलचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. हे खूप दुर्दैवी आहे. परमेश्वर म्हटले, तुम्ही तो दरवर्षी ठरलेल्या वेळी पालन केला पाहिजे. मात्र लोक तसे करण्यात अपयशी ठरले होते. वचन 23. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेत वलांडन सण पाळण्यात आला. वचन 24. याखेरीज हिल्किया याजक यास परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राच्या वचनांप्रमाणे वर्तवावे म्हणून यहुदा देशात व यरुशलेमेत देवाज्ञा व चेटकी आणि गृहदेवता मूर्ती आदी करून ज्या अमंगळ वस्तू योशियाच्या नजरेस पाडल्या त्या त्याने काढून टाकिल्या. बायबलनुसार ज्या देशाने परमेश्वराची सेवा करणे अपेक्षित होते तेथे मूर्तीपूजा मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळेच योशिया राजाने सर्व मूर्तींचा नाश केला आणि लोकांना वलांडनाचे पालन करण्याची आज्ञा दिली. या आपण वचन 25 कडे जाऊया. मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, आपल्या साऱ्या जीवाने व आपल्या साऱ्या बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशियासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. योशियाने काहीही असामान्य केले नाही. योशियाने परमेश्वराच्या नियमानुसार योग्यरित्या वलांडनाचे पालन केल्यानंतर परमेश्वर म्हटले, त्याने पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने आणि पूर्ण शक्तीनिशी परमेश्वराची सेवा केली. मग नवीन करारामध्ये वलांडन कसा पालन केला होता? या आपण मत्तय अध्याय 26 खोलूया. येशू ख्रिस्त जे मानवजातीला वाचवण्यासाठी आले होते त्यांची देखील इच्छा होती की परमेश्वराच्या लोकांनी वलांडनाचे पालन करावे. या आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 पाहूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडनाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे ते काय करणार आहे? वलांडन सण करतो. सर्व लोकांनो, हे अवघड आहे का? जर येशूने वलांडन साजरा केला तर जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी काय केले पाहिजे? वलांडन पालन करणे म्हणजे परमेश्वराच्या नियमाचे पालन करणे आहे, हो ना? निर्गमनच्या वेळी परमेश्वराने वलांडनाची स्थापना केली आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे त्यांनी आपल्या लोकांना दरवर्षी त्याचे पालन करण्याची आज्ञा दिली. हे योशिया राजा आणि हिजकिया राजाच्या काळात पालन केले जात होते. नवीन कराच्या काळात येशूने काय म्हटले? त्यांनी असे म्हटले का, आता हे पालन करण्याची आवश्यकता नाही म्हणून मी हे साजरे करणार नाही? त्यांनी म्हटले की त्याला सांग की मी त्याच्या घरी वलांडन सण साजरा करणार आहे. या आपण वचन 18 पुन्हा पाहूया. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या इथे वलांडन सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडनाची तयारी केली. या आपण येशूने वलांडन कसा साजरा केला यावर एक दृष्टी टाकूया. या आपण वचन 26 कडे जाऊया. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे काय आहे? हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांना वलांडनाची भाकर आणि द्राक्षरस दिला. जुन्या करारातील वलांडनाच्या कोकऱ्याची जागा वलांडनाच्या भाकर आणि द्राक्षरसाने का घेतली आहे, जे नवीन करारात येशूच्या मांस आणि रक्ताला दर्शवते? या आपण करंथीकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 7 पाहूया. अध्याय 5 वचन 7 मध्ये असे लिहिले आहे, तर जुने खमीर
काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण ख्रिस्त कोणत्या प्रकारचा कोकरा आहे? आपला वलांडनाचा यज्ञपशु तो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले. येशू वलांडनाच्या कोकऱ्याच्या वास्तविकतेच्या रूपात या पृथ्वीवर आले. म्हणून नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने वलांडनाच्या कोकऱ्याच्या रूपात आल्यानंतर आपल्या देहाने आणि आपल्या रक्ताने वलांडनाचे पालन केले नाही का? आणि त्याला नवा करार असे म्हटले नाही का? या आपण लूक अध्याय 22 वर एक दृष्टी टाकूया. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी वलांडनाचा यज्ञपशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वलांडन सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. ते त्याला म्हणाले, आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे? त्याने त्यांना सांगितले, पहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा आणि त्या घरच्या धन्याला असे म्हणा, गुरुजी तुम्हाला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वलांडनाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे? मग तो तुम्हा सज्ज केलेली मोठी माडी दाखवील, तेथे तयारी करा. तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले आणि त्यांनी वलांडनाची तयारी केली. येथे देखील येशूने पेत्र आणि योहान यांना वलांडन पालन करण्याची तयारी करण्यासाठी पाठवले. या पाहूया की त्यांनी वलांडन कसे खाल्ले. जुन्या करारात त्यांच्याकडे वास्तविक कोकरे होते, पण नवीन करारामध्ये परमेश्वराने ख्रिस्ताचे मांस आणि रक्त खाण्यासाठी एक नियमशास्त्र स्थापित केला, जे वलांडनाच्या कोकऱ्याच्या रूपात आले होते. या आपण वचन 19 पाहूया. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन, प्याल्यात काय आहे? प्यालात वलांडनाचा द्राक्षरस आहे, म्हणून त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात, ते काय आहे? नवा करार आहे. ते रक्त हे कोणासाठी आहे? तुम्हासाठी ओतले जात आहे. याप्रमाणे त्यांनी नवीन कराराच्या वलांडनाची स्थापना केली. मग येशूने आपला देह खाण्यासाठी आणि आपले रक्त पिण्यासाठी या नियमशास्त्राला का स्थापन केले? काहीतरी कारण असले पाहिजे, हो ना? या आपण योहान अध्याय 6 वर एक दृष्टी टाकूया. योहान अध्याय 6 वचन 53. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही. दुसऱ्या शब्दात, तुम्ही येशूचे देह खाल्ले नाही व त्याचे रक्त प्याला नाही, तर तुम्हामध्ये काय नाही? तुम्हामध्ये जीवन नाही. आपल्याकडे जीवन आहे की नाही हे आपण येशूचे मांस आणि रक्त खातो आणि पितो की नाही यावर अवलंबून आहे. येशूने आपल्याला हे शिकवले. वचन 54. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे? त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसं पित्यामुळे मी जगतो, तसेच जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. जे लोक येशूचा देह खात नाहीत आणि त्यांचे रक्त पित नाहीत, त्यांच्याकडे जीवन नाही आणि त्यात ते कधीही स्थिर राहू शकत नाहीत आणि नाही ते त्यांच्यामध्ये राहतात. येशूच्या या वचनानुसार जगातील चर्चचा हा दावा की येशू त्यांच्यामध्ये राहतात खोटा आहे. त्यांनी वलांडनाचे कधी पालन केले आहे? सर्व संदेष्टांनी वलांडनाचे पालन केले होते. येशूने पेत्र आणि योहानाला वलांडनाचे पालन करण्याची आज्ञा दिली. जरी याची बायबलमध्ये नोंद आहे, पण जगातील चर्च हे आत्मिक रूपाने ओळखण्यात अपयशी ठरतात. जरी हे 4 शुभवर्तमानांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे, तरी हे येशूच्या इच्छेनुसार झाले होते हे ते सत्य नाकारतात. अशा प्रकारे परमेश्वर त्यांच्यामध्ये कसे राहू शकतात?
येशूने म्हटले की त्याच्यासाठी आपल्यामध्ये राहण्याचा आणि आपल्यासाठी त्याच्यामध्ये राहण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. मत्तय अध्याय 26 मध्ये येशूने वलांडणाची भाकर आणि द्राक्षरसाला काय म्हटले? हे माझे देह आहे, हे माझे रक्त आहे. त्यांनी असे म्हटले नाही का? परमेश्वराने आपल्या देहाबद्दल आणि रक्ताबद्दल कोणते नियमशास्त्र स्थापित केले? परमेश्वराने वल्हांडण म्हणून ओळखले जाणारे नियमशास्त्र नियुक्त केले. मग जे लोक वल्हांडण पालन करत नाहीत त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकत नाही. ज्याच्याकडे सार्वकालिक जीवन नाही तो स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो का? नाही. असे का आहे? फक्त तेच ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतात. या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे काय नसेल? यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजसनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. असे जग जिथे मरण नाही ते स्वर्गाचे राज्य आहे. नवीन कराच्या वल्हांडणाद्वारे ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहेत ते कुठे जातात? ते अनंत काळाच्या स्वर्गाच्या राज्यात जातात. म्हणून लोक कितीही मोठ्याने ओरडले, प्रभू प्रभू, त्यांचा प्रयत्न व्यर्थ जाईल. ते व्यर्थ माझी उपासना करतात. हे मत्तय अध्याय 15 मध्ये लिहिलेले नाही का? परमेश्वराने आपल्याला वल्हांडण दिला. ही आपल्या तारणासाठीची योजना आहे जी ते तयार करत होते. नवीन कराच्या काळात येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले आणि नवीन कराच्या वल्हांडणाची घोषणा केली. हे तुमच्या तारणासाठी आहे. हा करार तुमच्यासाठी स्थापित करण्यात आला आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो का की आपल्याला नवीन कराचा वल्हांडण पाळण्याची गरज नाही? प्रथम चर्च ते प्रामाणिकपणे पाळत होते. मात्र इसवी सन 155 मध्ये येशूच्या स्वर्गारोहणानंतर सुमारे 120 ते 130 वर्षांनंतर वल्हांडणाच्या तारखेची चर्चा होऊ लागली. पूर्वेकडील चर्च आणि पाश्चात्य चर्च जे रोममध्ये केंद्रित होते वेगळे होऊ लागले. रोममध्ये सूर्यदेवताची उपासना करणाऱ्या मित्र धर्माचे वर्चस्व होते. अशा प्रभावांचा चर्चमध्ये प्रवेश होऊ लागला आणि यामुळे शब्बात दिवस आणि वल्हांडण सण नाहीसे झाले आणि रविवारची उपासना सुरू झाली. इसवी सन 197च्या सुमारास वल्हांडण सणाबद्दल दुसरा वाद निर्माण झाला. पण पूर्वेकडील चर्चने म्हटले, आपण येशू आणि प्रेषितांनी पाळलेल्या वल्हांडणाच्या तारखेला बदलू शकत नाही. आपण त्याच तारखेला वल्हांडण सण साजरा करू. अशा प्रकारे इसवी सन 197 मध्येही त्यांचे मन बदलले नाही. पण नंतर इसवी सन 325 मध्ये एका धार्मिक परिषदेमध्ये सम्राट कॉन्स्टंटीन आणि रोमन कॅथलिक चर्चने निसान महिन्याच्या 14व्या दिवशी पाळला जाणारा वल्हांडण रद्द केला. ते म्हणाले, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान अधिक महत्वाचे नाही का? परिणामी निसानाच्या 14व्या दिवशीचा वल्हांडण पृथ्वीवरून नाहीसा झाला. येशू नंतर सुमारे 300 वर्षांपर्यंत वल्हांडण पाळला गेला. मात्र आज कोणतेही चर्च वल्हांडण पाळत नाहीत. ते परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतात असे आपण म्हणू शकतो का? ते सम्राट कॉन्स्टंटीनच्या आज्ञेचे पालन करत आहेत, परमेश्वराच्या आज्ञेचे नाही.
रोमन सम्राट बनण्यासाठी एखाद्याला सूर्यदेवताचा प्रमुख याजक बनणे आवश्यक होते. दुसऱ्या शब्दात ते सूर्यदेवताच्या धर्माच्या शिकवणींचे पालन करत आहेत. म्हणूनच त्यांनी रविवारची उपासना आणि सूर्यदेवताचा सन्मान करणारा ख्रिसमस स्वीकारला. हे स्पष्ट आहे की आजचे चर्च परमेश्वराची सेवा करत नाहीत. फक्त चर्च नाव असल्याने ते चर्च बनत नाही. तुम्हाला हे समजले पाहिजे की त्यांच्याकडे चर्चचे नाव आहे, पण ते सूर्यदेवताची उपासना करत आहेत. त्यामुळेच परमेश्वराने त्यांच्यापासून स्पष्ट फरक करण्यासाठी नियम दिला. नियमांपैकी तो कोणता आहे? नवीन कराच्या वल्हांडणाच्या नियमाची स्थापना करून परमेश्वराने संपूर्ण जगाला घोषित केले की त्यांचे खरे लोक कोण आहेत, ज्यांच्याकडे त्यांचे मांस आणि रक्त आहे. अशा प्रकारे आपल्याला परमेश्वराचे शरीर आणि रक्त वारसाने मिळाले आहे, म्हणून आपण परमेश्वराला पिता म्हणू शकतो. हे यामुळे आहे कारण पिता आणि माताचे शरीर आणि रक्त आपल्यामध्ये वाहते. याचा अर्थ आहे की आपण परमेश्वराची मुले आहोत. त्यामुळेच परमेश्वराने यिर्मया अध्याय 31 मध्ये म्हटले, जे नवीन करार आपल्या अंतःकरणात पाळतात ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईल. या व्यतिरिक्त परमेश्वर त्यांच्या पापांचे काय करेल? परमेश्वर त्या लोकांच्या पापांची क्षमा करेल जे नवीन करारामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला परमेश्वराकडून मोठा आशीर्वाद मिळाला आहे. लोक मृत्यूला घाबरतात कारण त्यांच्याकडे भविष्य नाही. जेव्हा आपण या जगाला सोडतो तेव्हा आपण परमेश्वराला भेटतो आणि आपल्या घरी स्वर्गात परत जातो. आपण ही धन्य बातमी फक्त आपल्यापुरतीच का ठेवली पाहिजे? या आपण आपले कुटुंब, शेजारी आणि नातेवाईकांसोबत हे पूर्ण सत्य सांगूया. हिजकिया राजाच्या दिवसांमध्ये सर्व जणांना वल्हांडण सण पाळण्यास सांगण्यासाठी संदेशवाहक पाठवण्यात आले होते. त्यावेळी दक्षिण यहुदा आणि उत्तर इस्रायल होते. हे कोरियन द्वीपकल्पाप्रमाणेच आहे, जेथे लोक एकाच वांशिक गटाचे असूनही उत्तर आणि दक्षिणेत विभागले गेले आहेत. उत्तर इस्रायलमधील लोकांनी वल्हांडणाची चेष्टा केली, पण दक्षिण यहुदा लोकांनी वल्हांडण सण कृपापूर्वक पाळला. काही काळानंतर अशुरी आक्रमणामुळे उत्तर इस्रायलचा नाश झाला. दुसरीकडे दक्षिण यहुदाला परमेश्वराद्वारे सुरक्षित केले होते आणि शेकडो वर्षांपर्यंत संरक्षित ठेवले होते. आज जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनी वल्हांडण पाळला पाहिजे. प्रेषित पौलाने काय म्हटले? कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. म्हणून आपल्याला काय केले पाहिजे? तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. तो येईपर्यंत वल्हांडण पाळला पाहिजे, पण तो पाळला गेला आहे का? ते मध्यकाळामध्ये नाहीसे झाले. याबद्दल काही भविष्यवाण्या नाहीत का? भविष्यवाणी करण्यात आली आहे की सैतान ठरलेल्या वेळा आणि नियम बदलून टाकेल. मग ती भविष्यवाणी पूर्ण झाल्यानंतर नवीन कराचं वल्हांडण कोण पुनर्स्थापित करेल? सर्व मानवजातीला नवीन कराच्या वल्हांडणाची घोषणा करण्यासाठी आणि त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी परमेश्वर पुन्हा येतील. सर्व लोकांनो, आपण परमेश्वराची मुले आहोत ज्यांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुमचा आत्मविश्वास कधीही गमावू नका आणि स्वर्गीय मुले व्हा जे स्वर्गामध्ये सार्वकालिक आशीर्वादांचा आनंद घेतील. या आपण ही बातमी आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत देखील वाटूया. त्यांनी ऐकले किंवा ऐकले नाही तरी संदेश पोहोचवणे ही आपल्यासाठी पिता आणि माताची इच्छा आहे. वल्हांडण हा आपल्या तारणासाठी हजारो वर्षांपासून परमेश्वराच्या नेतृत्वाखालील आज्ञा आहे, म्हणून आपण त्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही पाहिजे. जर परमेश्वर वल्हांडण सणाला इतके महत्त्व देतात तर आपण वल्हांडणाची तयारी केली पाहिजे, म्हणजे आपण पवित्र आणि भक्तिभावाने परमेश्वराच्या उपासनेचा विधी अर्पण करू शकू. तुम्हाला या वचनांमध्ये कृपा मिळेल अशी आशा करून मी आजचा उपदेश समाप्त करतो.
तुमचे आभार.